सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आईची वाट पाहणारे डोळे भाग 3. आईचं शेवटचं स्वप्न. रात्र खूप शांत होती. आकाशात चंद्र होता, पण रोहनच्या मनात मात्र काळोख भरला होता. शाळा सुरू होऊन काही महिने झाले होते. गावातील गरीब मुलं आनंदाने शिकत होती. सगळे लोक रोहनचे कौतुक करत होते. पण जेव्हा तो रात्री घरी यायचा तेव्हा घरातील शांतता त्याला खायला उठायची. पूर्वी आईचा आवाज यायचा, "रोहन, जेवायला ये बाळा." आता मात्र घरात फक्त आठवणी उरल्या होत्या. एक दिवस रोहन आईची जुनी पेटी पुन्हा उघडून बसला होता. त्यात त्याला एक छोटी कापडी पिशवी दिसली. त्याने ती उघडली. आता काही जुनी नाणी, एक तुटलेले घड्याळ आणि त्याचा लहानपणीचे फोटो होते. फोटोमध्ये आई त्याला मिठीत घेऊन हसत होती. हे पाहून रोहनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो फोटो छातीशी धरून म्हणाला, "आई, तू मला इतकं प्रेम दिलंस आणि मी तुला वेळही देऊ शकलो नाही." तो जोरजोरात रडू लागला. त्या रात्री त्याला झोपच लागली नाही. सकाळी तो गावातील नदीकाठी गेला. ही ती जागा होती जिथे लहानपणी आई त्याला घेऊन यायची. आई त्याला म्हणायची, "बाळा, आयुष्यात कितीही मोठा झालास तरी माणुसकी कधी सोडू नकोस." रोहन शांतपणे बसून आईच्या आठवणीमध्ये हरवला. तेवढ्यात गावातील एक वृद्ध आजी तिथे आल्या आणि म्हणाल्या, "रोहन बाळा, तुझी आई रोज तुझ्याबद्दल बोलायची." रोहनने आश्चर्याने विचारलं, "काय म्हणायची माझी आई?" आजीच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, "ती म्हणायची, माझा मुलगा खूप मोठा माणूस बनेल, पण मला फक्त एवढंच हवंय. त्याने कधी कुणाच्या डोळ्यात अश्रू आणू नयेत." हे ऐकताच रोहनचं हृदय तुटलं. तो रडत म्हणाला, "पण मी तर माझ्याच आईच्या डोळ्यात अश्रू आणले." आजीने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. "नाही बाळा, आई कधी मुलावर रागवत नाही. ती शेवटच्या श्वासापर्यंत फक्त प्रेमच करते." त्या शब्दांनी रोहन आणखी भावूक झाला. त्या दिवसानंतर रोहनने पुन्हा गावासाठी काम करायला सुरुवात केली. कुणाच्या घरी अन्न नसेल तर तो मदत करायचा. गरीब मुलांना पुस्तक द्यायचा. वृद्ध लोकांना औषध आणून द्यायचा. हळूहळू संपूर्ण गाव त्याला प्रेम करू लागलं. एक दिवस शाळेत आई दिवस साजरा केला जात होता. सर्व मुलं आपल्या आईसोबत आली होती, पण रोहन एकटाच उभा होता. कार्यक्रम सुरू झाला. एक छोटी मुलगी स्टेजवर आली आणि म्हणाली, "आई म्हणजे देवाचं रूप असतं." हे ऐकून रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. तो शांतपणे बाहेर गेला. शाळेच्या अंगणात उभा राहून तो आकाशाकडे पाहत म्हणाला, "आई, आज मला तुझी खूप आठवण येतोय." तेवढ्यात मागून एका छोट्या मुलाने त्याचा हात धरला. तो म्हणाला, "दादा, तुम्ही रडू नका. तुमची आई वरून तुम्हाला बघत असेल." रोहन त्या मुलाला मिठी मारून रडू लागला. त्या क्षणी त्याला जाणवलं, आई शरीराने दूर केली असली तरी तिचं प्रेम अजूनही त्याच्या भोवती आहे. रात्र झाली. रोहन घरी आला. आईच्या फोटोसमोर दिवा लावला आणि हळू आवाजात म्हणाला, "आई, तू मला जन्म दिलास, पण आता मी तुझ्या स्वप्नांना जागवेन." खिडकीतून थंड वारा आला. दिव्याची ज्योत हलकी चमकली. रोहन हसला, कारण त्याला असं वाटलं जणू आईने पुन्हा एकदा त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आहे. कथा शिकवण.
आई वडिलांचा प्रेम कधीच संपत नाही. वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा त्यांना वेळ द्या. माणुसकी आणि प्रेम हेच आयुष्यातलं खरं धन आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये सोबत जोडलेले राहा. धन्यवाद.